हॅलो, आजपर्यंत आपण कुठले कुठले फंक्शनल ग्रुप बघितले ते आधी आपण रिवाईज करूया. आत्तापर्यंत आपण बघितलं आहे अल्किल हलाइड, बरोबर. त्यानंतर जो बघितला आहे तो आहे अरिल हलाइड. त्यानंतर आपण जे काही बघितलं आहे ते आहे अल्कोहोल. त्यानंतर बघितलं आहे फेनॉल, बरोबर. आणि त्यानंतर जो आपण फंक्शनल ग्रुप बघितला आहे तो आहे ईथर. तर हे सगळे फंक्शनल ग्रुप बघितल्यानंतर आता आपण जो फंक्शनल ग्रुप बघणार आहोत तो फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड. बघूया आपण. अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. तर अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड्स या तिन्ही फंक्शनल ग्रुपमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. तर ती कॉमन गोष्ट कुठली आहे तर ती आहे कार्बोनिल ग्रुप. आता कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कार्बोनिल कॉमन आहे, पण प्रत्येकाची जागा, कार्बोनिल कंपाऊंडची जागा प्रत्येक फंक्शनल ग्रुपमध्ये ही वेगळी आहे. त्याला अटॅच असणारे ग्रुप हे वेगळे आहेत. तर आपण आधी बघूया की अल्डिहाइडमध्ये कार्बोनिल कुठे असतो आणि कार्बोनिलला काय अटॅच असतं. तर आर म्हणजे कुठलाही अल्किल ग्रुप, तो कधी कधी अरिल ग्रुपही असू शकतो, त्याला आपण अरोमॅटिक अल्डिहाइड असं म्हणतो. तर आर, सी डबल बॉन्ड ओ आणि एच. सी डबल बॉन्ड ओ एच त्यालाच फॉर्माइल ग्रुप असंही म्हणतात. फॉर्माइल ग्रुप असंही म्हणतात. त्यानंतर कीटोन्स आहे. कीटोन्समध्ये हा कार्बोनिल ग्रुप दुसऱ्या दोन कार्बनच्या मध्ये असतो, त्याला आपण म्हणतो कीटोनिक कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये हाच कार्बोनिल आहे, पण त्याला जे काही अटॅच आहे ते आहे ओ एच. सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजे काय झालं, कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर ओळखायचं कसं, सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइड, आर सी डबल बॉन्ड ओ आर कीटोन. दोन्ही अल्किल ग्रुप आहे, मध्ये कार्बोनिल ग्रुप तर कीटोन. आणि सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच अटॅच्ड आहे, तर तो झाला कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता यांना अटॅच असणारे ग्रुप हे वेगवेगळे असल्यामुळे यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स कम्प्लिटली वेगळ्या आहेत. का? कारण त्यांना अटॅच असणारे ग्रुपच वेगळे आहेत. इथे हायड्रोजन आहे, इथे कार्बन आहे, इथे ऑक्सिजन आहे. त्यामुळे त्यांची रिॲक्टिव्हिटी वेगळी, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या. तर एवढा फरक पडतो जर अटॅच असणारा ग्रुप जर का बदलला, आणि म्हणून ते वेगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत. तर आता आपण जाऊया अल्डिहाइड्सकडे. आपण अल्डिहाइड म्हणजे काय ते बघूया, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन बघूया आणि मग सेम कीटोन्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या केसमध्ये बघूया. तर पुढे जाऊया. अल्डिहाइड्स. आता अल्डिहाइड्सची जर का डेफिनेशन आपल्याला लिहायची असेल तर आपल्याला अल्डिहाइडची जर डेफिनेशन बघायची असेल तर ती डेफिनेशन आपण कशी लिहू शकतो. तर माझ्याकडे अल्केन आहे, आर एच अल्केन आहे. तर हा आर मी CH3 घेते, म्हणजे सपोज आपण मिथेन घेऊया CH4. तर मी हा एक हायड्रोजन मी फॉर्माइल ग्रुपनी किंवा अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुपने रिप्लेस करणार आहे. तर तुम्ही म्हणू शकता की अल्डिहाइड्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर डिराइव्ड फ्रॉम अल्केन बाय रिप्लेसिंग वन हायड्रोजन ॲटम बाय फॉर्मिल ग्रुप और अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप. तर अशी डेफिनेशन तुम्ही तयार करून लिहू शकता. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. बघू आपण आता क्लासिफिकेशन काय आहे.
तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत अलिफॅटिक अल्डिहाइड्स आणि दुसरा जो आहे तो आहे अरोमॅटिक अल्डिहाइड्स. आता अलिफॅटिक अल्डिहाइड्स काय? अलिफॅटिक अल्डिहाइड्स म्हणजे C डबल बॉन्ड OH. This group is attached to any sp3 hybridized carbon atom. That can be CH3, that can be ethyl, that can be propyl, that can be butyl, that can be isopropyl, any group. But hybridization of that carbon should be sp3. हे झाले अलिफॅटिक अल्डिहाइड्स. When formyl group or the aldehydic carbonyl group is attached to sp3 hybridized carbon atom, त्याला आपण म्हणणार आहोत अलिफॅटिक अल्डिहाइड्स. त्यानंतर दुसरं आहे अरोमॅटिक अल्डिहाइड्स. अरोमॅटिक अल्डिहाइड्स काय? तर बेन्झीन रिंगचा एक हायड्रोजन C डबल बॉन्ड OH ने रिप्लेस केला तर आपल्याला अरोमॅटिक कंपाऊंड मिळालं आणि C डबल बॉन्ड OH ग्रुप हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे म्हणून आपण त्याला म्हणू शकतो अरोमॅटिक अल्डिहाइड्स. तर हे झालं क्लासिफिकेशन अल्डिहाइड्सचं. काय आहे? अलिफॅटिक अल्डिहाइड्स, अरोमॅटिक अल्डिहाइड्स. व्हॉट आर अलिफॅटिक अल्डिहाइड्स? अल्डिहाइड्स इन विच कार्बोनिल ग्रुप और द फॉर्मिल ग्रुप और द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड हे स्पेसिफिक मेन्शन करावं लागेल. कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड इज डायरेक्टली अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अलिफॅटिक अल्डिहाइड. दुसरं आहे अरोमॅटिक अल्डिहाइड्स. वेन carbonyl group or the aldehydic carbonyl group is attached to aromatic ring or benzene ring, it is called as aromatic aldehyde. मग इथे दुसरे कुठलेही सबस्टिट्युएंट असू शकतील. NO2 असू शकेल, Cl असू शकेल, CH3 असू शकेल, OH असू शकेल किंवा COOH असू शकेल, काहीही असू शकतं. आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून लिहून बघायचं तर आपण हे बघू शकतो किंवा आपण याच्या जागी जर का OH लिहिला तर हे काय आहे हे आपण अल्कोहोल, फेनॉल आणि इथर चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड हे जे कंपाऊंड आहे यालाच म्हणतात सॅलिसिल अल्डिहाइड आणि सॅलिसिल अल्डिहाइड हे आपल्याला रीमर टीमन या नावाच्या रिॲक्शनमधून मिळतं. हे आपण पाहिलं आहे. तर हे आत्ता झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. आता आपण पुढे जाऊया क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्सकडे. कीटोन्स क्लासिफिकेशन. पहिलं सिमेट्रिकल कीटोन्स किंवा याला कधी कधी सिम्पल कीटोन्स पण म्हणतात. जसं आपण सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर पाहिलं होतं किंवा सिमेट्रिकल इथर आणि अनसिमेट्रिकल इथर बघितलं होतं. सेम तसंच एक आहे सिमेट्रिकल कीटोन आणि जे दुसरं आहे ते आहे अनसिमेट्रिकल कीटोन किंवा याला आपण म्हणू शकतो मिक्स्ड कीटोन्स. आता सिंपल कीटोन काय आहे? तर सिंपल कीटोन म्हणजे जो कीटोनिक कार्बोनिल ग्रुप असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या दोन्ही साईडला कार्बन्स असतात. जर हायड्रोजन असेल एका साईडला मग तो काय होतो? तो अल्डिहाइड होतो. आता आपल्याला कीटोन करायचं आहे त्याच्यामुळे कार्बोनिलच्या दोन्ही साईडला आपल्याला काय ठेवावं लागेल? तर 2 कार्बन्स ठेवावे लागतील. मग आता समजा मी इथे एक CH3 ठेवला आणि मी इथेही एक CH3 ठेवला तर काय झालं? कार्बोनिल कार्बनच्या शेजारी दोन्हीही सेम अल्किल ग्रुप्स आले. डायमिथाइल कीटोन किंवा हे झालं डायइथाइल कीटोन. कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही साईडला सेम ग्रुप. किंवा अजून एक एक्झाम्पल जर का लिहायचं झालं तर ते आपण असं लिहू शकतो डायफेनिल कीटोन. तर हे झालं सिमेट्रिकल कीटोन. आता दुसरं बघूया
अनसिमेट्रिकल कीटोन. आता आपल्याला नावावरूनच कळते की अनसिमेट्रिकल कीटोन काय असेल. तर अनसिमेट्रिकल कीटोन म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या दोन्हीही साईडला दोन वेगळे ग्रुप्स आहेत. म्हणजे एक असेल CH3 आणि एक असेल CH2CH3. हे झालं इथाइल मिथाइल कीटोन. किंवा इथे आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि इथे आहे बेन्झीन रिंग. तर याला आपण म्हणणार मिथाइल फिनाइल कीटोन. तर अशा पद्धतीत सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल असे क्लासिफिकेशन होतं कीटोन्सचं. सिमेट्रिकल म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या शेजारी दोन्ही सेम ग्रुप आणि अनसिमेट्रिकल म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळे ग्रुप. तर हे झालं क्लासिफिकेशन पहिलं, डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ अल्किल ग्रुप्स attached to carbonyl carbon. If it is same, symmetrical. If it is not same, unsymmetrical. आता आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स बघितलं. आता त्यानंतर पुढचं त्याचं क्लासिफिकेशन अजून एक बघूया आपण. ते क्लासिफिकेशन आहे अलिफॅटिक कीटोन्स आणि दुसरे जे आहे ते आहे अरोमॅटिक कीटोन्स. तर अलिफॅटिक कीटोन्स काय? अलिफॅटिक कीटोन्स म्हणजे जेव्हा C डबल बॉन्ड O कीटोनिक C डबल बॉन्ड O ग्रुप हा जेव्हा दोन्ही अल्काइल ग्रुपला अटॅच्ड असतो, मग मे बी एका साईडनी CH3 एका साईडनी CH2CH3 किंवा C डबल बॉन्ड O, आपण ह्याला इकडे सायक्लोहेक्झिल रिंग काढूया, इथेही सायक्लोहेक्झिल रिंग काढूया. तर जेव्हा कीटोनिक ग्रुप हा दोन्ही साईडनी सेम ग्रुपनी अटॅच्ड असतो किंवा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बननी अटॅच्ड असतो, तर तुम्ही त्याला म्हणणार आहात अलिफॅटिक सिम्पल कीटोन. आता इथे CH3 CH2CH3 कार्बोनिल ग्रुप हा दोन्हीही साईडनी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत अलिफॅटिक कीटोन्स. आता दुसरा पार्ट आहे अरोमॅटिक कीटोन्स. तर अरोमॅटिक कीटोन्स म्हणजे काय? तर मी दोन एक्झाम्पल काढते, मग तुम्हाला लक्षात येईल की अरोमॅटिक कीटोन काय आहेत. आता मी जे पहिलं एक्झाम्पल काढले त्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये कार्बोनिल कार्बन जो आहे कीटोनिक, तो एका साईडला बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे आणि दुसऱ्या साईडला CH3ला अटॅच्ड आहे. तर जेव्हा कार्बोनिल कार्बन हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच्ड असतो, अरिल ग्रुपला अटॅच्ड असतो, मग दुसऱ्या साईडनी तो मे बी अल्किल ग्रुपला अटॅच्ड असेल तरीही त्याला आपण अरोमॅटिक कीटोन्स म्हणतो. किंवा असंही असू शकतं की कार्बोनिल कार्बन जो आहे कीटोनिक तो दोन्ही साईडला अरिल ग्रुपनी अटॅच्ड आहे, तरीही त्याला आपण अरोमॅटिक कीटोन्सच्या अंडर कन्सिडर करतो. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला जे क्लासिफिकेशन बघायचं आहे ते आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड्सचं क्लासिफिकेशन. तर कार्बॉक्सिलिक ॲसिड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये COOH हा ग्रुप आहे ते सगळे कंपाऊंड्स. तर आपण बघूया की पहिलं क्लासिफिकेशन आपण कोणत्या बेसिसवर करू शकतो. तर पहिलं बघूया क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ COOH groups present in the given compound. ओके, तर आता मी एक एक्झाम्पल लिहिते. एक आहे HCOOH. आता HCOOH हे काय आहे? तर हे आहे फॉर्मिक ॲसिड. किंवा आपण जर पूर्ण कंपाऊंड बघितलं तर त्यामध्ये एकच कार्बन आहे, बरोबर. मग एकच कार्बन जेव्हा असतं तेव्हा तो झाला अल्केन मिथेन. आणि आपण IUPAC लावताना त्याचा जो E आहे, अल्केनचा E आहे, तो ऑइकने रिप्लेस करतो. बघा, मिथेन हा झाला अल्केन. आता मी याचा E काढणार शेवटी आणि मी त्याला ऑइक असं लावणार. तर हे झालं मिथॅनॉइक ॲसिड, कारण या कंपाऊंडमध्ये एकच कार्बन आहे. आता हे जे आहे मिथॅनॉइक ॲसिड, दुसरं जे आपल्याकडे कंपाऊंड आहे ते आहे COOH. आता यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर दोन कार्बॉक्सिलिक ग्रुप्स आहेत. तर दोन कार्बॉक्सिलिक ग्रुप्स म्हणजे काय?
तर याला म्हणतात ऑक्झॅलिक ॲसिड. इथे एकच COH ग्रुप आहे, इथे 2 COH ग्रुप आहे. हे झालं मिथॅनॉइक ॲसिड. पण ह्याला जर का नाव द्यायचं असेल तर म्हणतात इथेन डायोइक ॲसिड. आता 2 कार्बन आहेत टोटल कंपाऊंडमध्ये, म्हणून झालं इथेन आणि डायओइक ॲसिड, इथेन डायोइक ॲसिड. तर असं तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. तर डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ COH ग्रुप्स प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो मोनो, डाय, ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता सायट्रिक ॲसिड जे असतं, सायट्रिक ॲसिड लेमनमधलं, तर ते आहे ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. त्यामध्ये एक OH ग्रुपसुद्धा असतो, तर ते झालं ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर अशा पद्धतीत आपण डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ COH ग्रुप्स प्रेझेंट इन द गिवन कंपाऊंड त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. आता दुसरं क्लासिफिकेशनचा जो बेस आहे तो COH ग्रुप हा कुठल्या कार्बनला अटॅच्ड आहे त्यावर आपण करणार आहोत. तर बघूया. आता समजा COH ग्रुप हा COOH हा ग्रुप समजा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे. तर समजा मी एक कंपाऊंड काढते CH3COOH किंवा CH3CH2COOH. याला आपण म्हणतो इथॅनॉइक ॲसिड आणि हे जे आहे ते आहे प्रोपॅनोइक ॲसिड. ओके. तर हे जे इथॅनॉइक ॲसिड आहे, प्रोपॅनोइक ॲसिड आहे, यामध्ये हा जो COH ग्रुप आहे हा कुणाला अटॅच्ड आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे. तर हा जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड असल्यामुळे याला आपण म्हणू शकतो अलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. दुसरे जे आहे COOH ग्रुप हा कुणाला अटॅच्ड आहे तर अरोमॅटिक रिंगला अटॅच्ड आहे. अरोमॅटिक रिंगला अटॅच्ड असल्यामुळे हे जे कंपाऊंड येणार आहे त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहोत, हे जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडला आपण म्हणणार आहोत अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. का? कारण की COH ग्रुप हा डायरेक्टली अरिल ग्रुपला अटॅच्ड आहे. तर यामध्येही परत डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ COH ग्रुप त्याचं परत क्लासिफिकेशन आपण करूच शकतो की ज्यामध्ये एकच COH ग्रुप आहे तो समजा बेन्झोइक ॲसिड झाला. आता मला 2 COH ग्रुपवाला पण एक ॲसिड माहिती आहे, तर ते आहे फॅलिक ॲसिड. तर ह्याला तुम्ही म्हणू शकता अरोमॅटिक डायकार्बॉक्सिलिक ॲसिड, कारण 2 COOH ग्रुप आहेत. तर अशा पद्धतीत आपण जेव्हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच्ड आहे COH ग्रुप त्याचं एक क्लासिफिकेशन आणि जेव्हा COOH ग्रुप बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे त्यावरून त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर आपण आता पुढे जाऊया. आता पुढच्या पॉईंटमध्ये आपण काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत की IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम कुणाकुणाची तर अल्डिहाइड्सची, कीटोन्सची आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड्सची की त्यांची नावं कशी देतात. तर आपण बघूया. आता मी काही अल्डिहाइड्स इथे लिहिणार आहे, काही एक्झाम्पल्स. आता काही अल्डिहाइड्स मी ड्रॉ केलेत, तर आपण त्याचं नाव कसं लिहायचं बघू. आपले जे रूल्स आहेत ते सगळे रूल्स सेम आहेत. पहिला रूल काय आहे तर सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. मग आपण लॉंग चेन कन्सिडर करायची. दुसरं असं आहे की नंबरिंग कुठून द्यायचं तर फंक्शनल ग्रुप ज्या साईडला आहे त्या साईडनी आपण नंबरिंग देणार आहोत. दुसरं असं आहे की जर वेगवेगळे फंक्शनल ग्रुप तुमच्या एकाच कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर आपण प्रेफरन्स कशाला द्यायचा. तर जनरल आपला प्रेफरन्सची ऑर्डर अशी असते, कार्बॉक्सिलिक ॲसिड जर असेल तर त्याला मेन कन्सिडर करतात, बाकी येणाऱ्या फंक्शनल ग्रुपला काय करतात तर ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करतात. तर COOH आहे, त्यानंतर C डबल बॉन्ड OH आहे, त्यानंतर जो आहे
तो ऑक्झो ग्रुप आहे. ऑक्झो म्हणजे कीटोन. कीटोनमध्ये म्हणजे एक ॲसिड आहे आणि त्यामध्ये जर का एखादा कार्बोनिल पण आला तर त्या कार्बोनिलला तुम्ही ऑक्झो म्हणून कन्सिडर करता. त्यानंतर जो आहे ते आहेत OH किंवा त्यानंतर जे आहे ते ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे आणि मग सगळ्यात शेवटी OH, क्लोरीन वगैरे ज्याला आपण अगदीच सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करू शकतो असे ग्रुप्स येतात. तर आता आपण बघूया की याला आपण नाव कसं देणार आहोत. तर रूल सगळे सेमच आहेत की सिलेक्ट लॉंग कंटिन्युअस चेन. त्यानंतर दुसरा आहे की नंबरिंग अशा साईडने सुरू करायचं जिकडे फंक्शनल ग्रुप जवळ असेल. तिसरा पॉईंट असा आहे की हे जे सगळे ग्रुप्स आहेत यामध्ये जर का वेगळे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आले अल्डिहाइड्सपेक्षा वेगळे तर बाकी कुठले फंक्शनल ग्रुप आले तर आपण त्याला ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करणार आहोत. तर बघूया आता इथे 2च कार्बन आहेत. 2 कार्बन आहे. 2 कार्बनचा अल्केन असतो इथेन म्हणून मी आता याला नाव देणार आहे इथेन. आणि आता हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड तर अल्डिहाइड सुरुवात कशाने होते ALनी होते म्हणून हे आहे इथेन आणि त्याला लावणार आहोत आपण अल. इथेनल त्याला आपण काय लावणार आहोत अल. इथेनल. दुसरा आहे 1, 2 आणि 3. 3 कार्बन ॲटम्स आहेत आणि 3 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून याचं नाव झालं प्रोपेन. आणि परत अल्डिहाइड आहे तर हे होणार अल. प्रोपेनल. त्यानंतर हे आहे बेन्झीन रिंग आणि C डबल बॉन्ड OH. तर आपण जेव्हा बेन्झीन रिंगवर डायरेक्ट कार्बोनिल कार्बन असतो अल्डिहाइडचा तर त्याला आपण म्हणतो बेन्झाल्डिहाइड. आता हे बेन्झाल्डिहाइड हे जे नाव आहे हे कॉमन नाव झालं. मग आपण IUPAC नाव जर का ह्याचं द्यायचं असेल तर आपण काय देऊ शकतो की C डबल बॉन्ड OH म्हणजे एकच कार्बन झाला आणि त्याला कोण अटॅच्ड आहे तर फेनिल रिंग तर आपण म्हणू शकतो फिनिल मिथेनल. त्यानंतर हा जो खाली कंपाऊंड दिलेला आहे त्यामध्ये 1, 2, 3. आता 3ला कोण आहे तर फिनाईल ग्रुप आहे तर 3 फिनाईल 2 हायड्रॉक्सी. आता अल्फाबेटिकली जायचं असेल तर आपण असं जाणार 2 हायड्रॉक्सी 3 फिनाईल 2 हायड्रॉक्सी 3 फिनॉईल. लॉंग चेन झाली 3 कार्बनची. प्रोपेनल किंवा प्रोपेन 1 अल असं पण चालतं किंवा प्रोपेनल असंही चालतं. त्यानंतर नेक्स्ट बघूया. याची पण लॉंग चेन कन्सिडर करतोय आपण. लॉंग चेन सेकंड पोझिशनला कोण आहे तर क्लोरीन आहे. मग आता याचं नाव लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत 2 क्लोरो प्रोपेनल. तर इथे बघा आपण क्लोरीनला ॲज अ सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर केलं आहे. इथे पण आपण OHला हायड्रॉक्सी असं म्हणून कन्सिडर केले. आपण त्याला अल्कोहोल असं नाव दिलं नाही. अल्डिहाइडला प्रेफरन्स दिला आणि OHला आपण काय केलं तर सेकंडरी कन्सिडर केलं आणि त्याला हायड्रॉक्सी असं नाव लिहिलं. तर हे झालं नॉमेनक्लेचर अल्डिहाइडचं. आपल्या बुकमध्ये जे काही चार्ट दिलेला आहे तो चार्ट तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करू शकता. रूल्स सगळे सेम आपल्याला अप्लाय करायचे आहेत. त्यानंतर आता आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स. आणि कुठलं नॉमेनक्लेचर बघणार आहोत तर IUPAC नॉमेनक्लेचर. तर आपण बघूया पहिलं स्ट्रक्चर जे आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3. परत इथे रूल्स सगळे सेम. काय रूल्स सेम असणार आहेत तर सिलेक्ट लॉंग कंटिन्युअस चेन म्हणजे लॉंग चेन किती कार्बनची झाली तर 4 कार्बनची. आणि सेकंड पोझिशनला कोण आहे तर C डबल बॉन्ड O ग्रुप आहे म्हणून याचं नाव काय येतं ब्युटेन 2 ओन. ब्युटेनोन. आता सेकंड पोझिशनला कीटोन आहे म्हणून त्याची पोझिशन आपण मेन्शन करतो. आता असेल तर मग सबस्टिट्युएंट असेल तर आपण काय करतो समजा CHOH आहे C डबल बॉन्ड O आणि CH3. तर आपला तरी इकडनं काय येत आहे तर इथे 2 सबस्टिट्युएंट आहे म्हणून आपण याचा सिक्वेन्स चेंज करू शकतो 1, 2, 3. मग आता मी काय लिहिणार 1 हायड्रॉक्सी. अल्फाबेटिकली जाऊया 1 हायड्रॉक्सी 1 फेनिल प्रोपेन 2 ओन. तर आपण पहिलं बघूया CH3 CH2 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 COOH.
किंवा हाच COOH कशा पद्धतीत लिहितात, COOH. आता मी लॉंग चेन कन्सिडर करते 1 2 3 4 5. सो इट इज पेंटेनओइक ॲसिड. पेंटॅनोइक ॲसिड हे झालं त्याचं नाव. पेंटॅनोइक ॲसिड हे झालं त्याचं नाव. आता आपण दुसरं बघूया. CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH. आता मी डबल बॉन्ड घेतला या अल्किन कार्बोक्सिलिक ॲसिडच्या कंपाऊंडमध्ये. तर आता इथे 1 2 3 आणि 4. मग हे काय येणार आहे, ब्यूट 2 इन 1 ओइक ॲसिड असंही तुम्ही नाव लिहू शकता. ब्यूट 2 इन 1 ओइक ॲसिड म्हणजे काय, तर सेकंड पोझिशनला इन आहे म्हणजे अल्किन आहे आणि 1 पोझिशनला काय आहे तर ओइक ॲसिड म्हणजे COOH ग्रुप आहे. त्यानंतर आपल्याकडे समजा बेन्झीन रिंग आहे. तर बेन्झीन रिंगचं जे नाव आहे बेन्झोइक ॲसिड हे ॲक्सेप्टेड आहे बाय IUPAC. त्याला आपण बेन्झोइक ॲसिड असंच म्हणतो किंवा बेन्झाल्डिहाईडलासुद्धा बेन्झाल्डिहाईड असंच ॲक्सेप्टेड आहे. तर आपण तेच नाव पुढे कंटिन्यू केलं तरी चालतं. आता याच COOHला समजा ऑर्थो पोझिशनला आहे OH. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा ऑर्थोला OH असतो COOHच्या तेव्हा ते होतं सॅलिसिलिक ॲसिड. आणि सॅलिसिलिक ॲसिड आपण अल्कोहोल फेनॉल इथर चॅप्टरमध्ये कोल्बे सिंथेसिस यांनी प्रिपेअर केलं होतं. आता हे जे आहे ह्याचं नावच सॅलिसिलिक ॲसिड आहे, पण आपल्याला IUPAC नाव लिहायचं असेल तर बेन्झोइक ॲसिड म्हणजे COOHला पहिला प्रेफरन्स देतात आणि OH ग्रुप हायड्रॉक्सी ॲज अ सबस्टिट्युएंट कन्सिडर करतात. मग आता मला नंबरिंग द्यायचं आहे. इथे मी देणार 1 2 3 4 5 आणि 6. मग आता मला याचं नाव असं लिहिता येतं आहे की 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. त्यानंतर पुढचं जे आहे ते फोर्थ बघूया आपण. बेन्झीन रिंग आहे. इथे आहे C डबल बॉन्ड OH आणि इथे आहे N डबल बॉन्ड O मायनस आणि त्यावर आहे पॉझिटिव्ह चार्ज. तर आता याचं नाव जे आपल्याला लिहायचं आहे ते आपण जर बघितलं तर 1 2 3 4 5 6. तर याचं नाव काय येणार आहे 3 नायट्रो बेन्झोइक ॲसिड. 3 पोझिशनला कोण आहे NO2 ग्रुप. तर 3 नायट्रो बेन्झोइक ॲसिड असं आपण त्याचं नाव लिहू शकतो. तर असंच कार्बोक्सिलिक ॲसिडची ही नावं आपण लिहू शकतो. IUPACची रूल परत सेम. सिलेक्ट लॉंग कंटिन्युअस चेन. इफ एनी अदर फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट वी कॅन राईट इट्स नेम ॲज अ सबस्टिट्युएंट. तुम्हाला एक कीटोनचंही एक्झाम्पल मी दाखवते. आता कीटोनचं एक्झाम्पल म्हणजे कीटोन ॲज अ सबस्टिट्युएंट जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिड मेन फंक्शनल ग्रुप कन्सिडर करतो ते इथे बघा 1 2 3 4 आणि 5. आता इथे जेव्हा मी असं म्हणते 1 2 3 4 5 तर 4 पोझिशनला काय आहे तर 4 पोझिशनला आहे ऑक्झो म्हणजे C डबल बॉन्ड O आहे कीटोनचा आहे. तर तो कीटोनिक आहे म्हणून त्याला कीटोन मेन फंक्शनल ग्रुप आपण कन्सिडर नाही करत. त्याला आपण काय म्हणून कन्सिडर करतो ऑक्झो. मग आता हे काय येणार आहे पेंटेन 4 ऑक्झो 1 ओइक ॲसिड. 4 ऑक्झो 1 ओइक ॲसिड. तर असंच कार्बोनिल कार्बन कीटोनचा जर सबस्टिट्युएंट म्हणून आला तर आपण त्याला ऑक्झो असं त्याचं नॉमेनक्लेचर लिहितो. आता आपण पुढे जाऊया. पुढचा पार्ट बघूया. क्लासिफिकेशनचा पार्ट झाला आहे. IUPAC नॉमेनक्लेचरचा पार्ट आपण बघितला आहे. एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिससाठी सगळी पुस्तकातली सॉल्व्ह करूया. आता त्यानंतर आपण जे नॉमेनक्लेचर बघणार काही एक्झाम्पल्स बघणार आहोत ती आहे अल्डिहाईडची. तर बघूया आपण याला अजून काय नाव लिहू शकतो. ते आहे बेन्झीन कार्ब अल्डिहाईड. जेव्हा C डबल बॉन्ड OH हा रिंगच्या बाहेर असतो तेव्हा त्याला कार्ब असंही आपण नोट करू शकतो. तर बेन्झीन कार्ब अल्डिहाईड किंवा सायक्लोहेक्झेन कार्ब अल्डिहाईड. आता इथे जर सेकंड पोझिशनला मिथाईल आहे तर आपण याचं नाव लिहू शकतो 2 मिथाईल प्रोपेन 1 अल.
तर कार्बल्डिहाइड याही पद्धतीमध्ये नाव लिहिता येतं. जेव्हा रिंगच्या बाहेर कार्बोनिल ग्रुप असतो तेव्हा सायक्लोहेक्झेन कार्ब अल्डिहाइड, किंवा बेन्झाल्डिहाइडचं बेन्झीन कार्ब अल्डिहाइड, किंवा C+H हा जर का मेन फंक्शनल ग्रुप कन्सिडर केला आणि जर आपण मिथेनलचा एक हायड्रोजन बेन्झीन रिंगने रिप्लेस केला असं म्हटलं तर आपण त्याला असंही म्हणू शकतो 1-फेनाइल मिथेनॉल. तर अशा पद्धतीत आपण सगळी नावं लिहू शकतो. आता आपण हे जे स्ट्रक्चर्स आहेत या स्ट्रक्चर्सची नावं लिहूया. तर आपण पहिलं बघूया 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6 कार्बनची लाँग चेन आहे. याला आपण आता 5th पोझिशनला काय आहे तर 2 ब्रोमीन आहे आणि 2 पोझिशनला 2 मिथाईल आहे. तर आपण मिथाईल आधी लिहिण्याच्या ऐवजी आधी ब्रोमीन लिहूया, अल्फाबेटिकली जायचे म्हणून. मग 5-5 डायब्रोमो, 2-2 डायमिथाईल, हेक्झेन 1-अल, हेक्झेन 1-अल किंवा हेक्झेनल. त्यानंतर आपण हे बघूया. आता इथे जे केलं आहे ते आहे 2 C+O ग्रुप आहेत. तर मग आपण बघूया कुठून जवळ आहे. तर या साईडनी दोन्हीही कार्बोनिल ग्रुप लेफ्ट हँड साईडनी आपल्याला जवळ आहेत असं दिसत आहे. लॉंग चेन कन्सिडर करायचे 7, 8, 9 आणि इथे 8, 9 आणि 10 म्हणून मी वरचा जो रूट आहे तो घेते आहे कारण आपल्याला लॉंग चेन हवी आहे. मग आता याचं नाव लिहिताना मी काय करणार आहे तर बघा 5th पोझिशनला 2 मिथाईल आहेत. मग आपण नाव असं लिहूया 5-5 डायमिथाईल, बरोबर. 7th पोझिशनला इथाईल आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल तर आधी आपल्याला इथाईल मेन्शन करावं लागेल, अल्फाबेटिकली जातो आहे म्हणून. मग आपण लिहूया 7 इथाईल, 5-5 डायमिथाईल, 3,4 डिकेन, 3,4 डायोन. हे झालं सेकंड नेम. 7 इथाईल, 5-5 डायमिथाईल, डिकेन, 3,4 डायोन. डायोन का कारण 2 कीटोन्स आहेत. त्यानंतर हे सिम्पलच आहे. आपण जर का याचं नंबरिंग बघितलं तर 5 कार्बनची चेन आहे आणि याला आपण म्हणणार आहोत पेंटॅनल. आता हे बेन्झाल्डिहाइड आहे किंवा बेन्झीन कार्ब अल्डिहाइड आहे. तर याचं जर का नाव लिहायचं असेल तर आपण असं लिहितो 3,4 डायमिथाईल बेन्झीन कार्ब अल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइडसुद्धा चालतं. त्यानंतर जे आपल्याला कंपाऊंड दिलेलं आहे ते कंपाऊंड असं आहे. सायक्लोहेक्झेन रिंगमध्ये कीटोन आणि 2 अल्काईल ग्रुप्स आहेत. कीटोन आणि 2 अल्काईल ग्रुप्स आहेत. तर याचं नाव लिहिताना आपण असं लिहिणार आहोत 2,4 डायमिथाईल सायक्लोहेक्झॅनोन किंवा सायक्लोहेक्झेन 1-ओन. तर अशा पद्धतीमध्ये आपण ही सगळी जी नावं आहेत ही सगळी नावं आपण लिहू शकतो. अगदी सोपं आहे, तुम्ही व्यवस्थित घरी ट्राय करा. आपण अजून एक असं एक्झाम्पल घेऊया की ज्यामध्ये आपल्याला नावं दिलेली आहेत आणि आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. तर आपल्याकडे आता 2 नावं आहेत IUPAC आणि या 2 नावांवरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. तर काय आहे 2 मिथाईल पेंटॅनल 1, 2, 3, 4, 5 2 मिथाईल आहे आणि पेंटॅनल म्हणलं आहे म्हणजे शेवटच्या कार्बनला काय असणार आहे तर C+OH ग्रुप आणि बाकीच्याची वॅलन्सी आपल्याला सॅटिस्फाय करायची. प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड असायला हवे. सो इथे आपण 3 बॉन्ड आहेत म्हणून एक हायड्रोजन लिहिलं, इथे वॅलन्सी सॅटिस्फाईड आहे. तर हे झालं स्ट्रक्चर 2 मिथाईल पेंटेन 1-ओल किंवा पेंटॅनल. आणि हे जे आहे हेक्झेन 2-ओन, हेक्झेन 2-ओन म्हणजे आपण 6 कार्बन काढून घेऊया. आता ह्या 6 कार्बनमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 2 पोझिशनला आहे C+O ग्रुप. तर
हे झालं हेक्झेन 2-ओन. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, स्ट्रक्चर काढणार आहोत. अतिशय सोपं आहे. थोडंसं घरी प्रॅक्टिस केली की तुम्हाला सगळे स्ट्रक्चर्स काढता येतील आणि IUPAC नावंही लिहिता येतील. आता आपण पुढच्या पार्टकडे जाणार आहोत. पुढचा पार्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. आता आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर बघूया प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. तर आपल्याला पहिली मेथड माहिती आहे. पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन. मग आपण बघूया ऑक्सिडेशन आपण कुणाचं करतो अल्डिहाइड आणि कीटोन बनवण्यासाठी. तर ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल. तर आपण बघूया आपल्याला माहिती आहे की काही ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत जे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात. तर प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड होतं आणि अल्डिहाइडचं लगेचच कार्बोक्सिलिक ॲसिड होतं. त्याचं कारण हे आहे की ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटमुळे प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड या स्टेजलाच ऑक्सिडेशन न थांबता त्याचं परत पुढे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ऑक्सिडेशन होतं. तर आपण बघूया, आपण सोपं एक्झाम्पल घेऊया CH3CH2OH. आता हे झालं इथेनॉल. आता ह्या इथेनॉलवर जर आपण K-MnO4ची रिॲक्शन केली इन प्रेझन्स ऑफ किंवा K2Cr2O7 ची रिॲक्शन केली K2Cr2O7 इन डायल्यूट H2SO4, तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो पहिल्यांदा मिळतो CH3. यातला वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार आहे. आपल्याला मिळेल C डबल बॉन्ड O आणि H. एक ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट देतो. आणि प्लस आता परत हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे ही रिॲक्शन इथे थांबत नाही. तर आपल्याला काय मिळतं पुढे कार्बोक्सिलिक ॲसिड, म्हणजे अजून एक ऑक्सिजन ॲड होतो आणि आपल्याला मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हे जे आहे ऑक्सिडेशन हे प्रायमरी अल्कोहोल टू कार्बोक्सिलिक ॲसिड असं होतं. पण आता आपल्याला जी काही रिॲक्शन बघायची आहे ती रिॲक्शन अशी आहे की अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड या स्टेजलाच थांबायला पाहिजे. आणि तो रिएजंट आपण अल्कोहोल फेनॉल इथर या चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. तर तो रिएजंट कुठला आहे? रिएजंट आहे PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. तर बघूया आपण इथे जर का PCC वापरला, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट वापरला, तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो एकच प्रॉडक्ट, मेजर प्रॉडक्ट, तो असतो CH3C डबल बॉन्ड OH. यातला जो हायड्रोजन आहे किंवा हा हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, असे 2 हायड्रोजन निघून जातात. PCC अजून एक ऑक्सिजन देतो, वॉटर निघून जातो आणि एक मॉलिक्यूल फक्त आपल्याला अल्डिहाइडचा मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे PCC वापरल्याचा की अल्डिहाइड जे आपल्याला मिळतं त्याचं परत कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होत नाही. आपल्याला अल्डिहाइड या स्टेजलाच हा प्रॉडक्ट काय करता येतो, आयसोलेट करता येतो. तर पहिलं आहे ऑक्सिडेशन मेथड. प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्ज अल्डिहाइड. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्ज अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे कुठले? तर जेव्हा OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच्ड असतो तेव्हा जो आपल्याला कंपाऊंड मिळतो त्याला आपण म्हणतो अल्डिहाइड. सो प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन प्रोड्युसेस अल्डिहाइड. आता आपण दुसरं बघूया. दुसरं आहे CH3CHOH आणि CH3. आता बघा इथे CHOH आहे म्हणून हा जो आहे तो आहे सेकंडरी. अजून कसं बघायचं, तर हा जो कार्बन आहे ज्या कार्बनला OH ग्रुप अटॅच्ड आहे तो अजून इतर 2 कार्बनला अटॅच्ड असेल तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल किंवा सेकंडरी कार्बन. आता OH अटॅच असणारा कार्बन झाला CHला अजून किती कार्बन अटॅच्ड आहेत तर 2, म्हणून तो झाला सेकंडरी अल्कोहोल. तर सेकंडरी अल्कोहोलचं परत आपण PCCनी ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळतं, सेकंडरी अल्कोहोलपासून आपल्याला जे मिळतं ते मिळतं कीटोन. तर पहिली मेथड झाली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोनची. तर PCC सारखे रिएजंट वापरून आपण प्रायमरी अल्कोहोलचं जे कन्व्हर्जन आहे ते अल्डिहाइडमध्ये करू शकतो आणि सेकंडरी अल्कोहोलचं जे काही कन्व्हर्जन आहे ते आपण कीटोनमध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीत हे आपण ऑक्सिडेशन पहिली मेथड बघितलेली आहे. आपण एक्झाम्पल म्हणून किंवा तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून काही कन्व्हर्जन्स आत्ता मी करायला देते आहे. ते आहे CH3CH2CH2COOH इन CH2CH2CH2OH
इन प्रेझन्स ऑफ PCC आपल्याला कुठला प्रॉडक्ट मिळतो आहे तो लिहायचा आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे बेन्झीन रिंगवरती आपण वापरणार आहोत CH2OH आणि PCC वापरायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे प्रॉडक्टचं नाव. तर हे जे दोन रिॲक्शन्स आहेत या रिॲक्शन्स आपण होमवर्कसाठी घेणार आहोत आणि त्याचे जे काही प्रॉडक्ट्स येणार आहेत ते प्रॉडक्ट्स लिहायचे आहेत, त्याखाली त्याची IUPAC नावंसुद्धा आपण लिहिणार आहोत. तर आता पहिली मेथड आपण बघितलेली आहे ऑक्सिडेशन. आपण या मेथडसारख्या रिवाईज करणार आहोत, थोड्या वेळाने आपण चार्टही करणार आहोत. तर दुसरी मेथडकडे आपण जाऊया. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन ती आहे डिहायड्रोजनेशन. खरं तर डिहायड्रोजनेशन यालाच आपण ऑक्सिडेशन पण म्हणणार, कारण ऑक्सिडेशनची डेफिनेशन अशी आहे की आयदर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, दुसरं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. या 3 डेफिनेशनपैकी एकतर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होऊ शकते किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होऊ शकते. तर आत्ता ह्या डिहायड्रोजनेशन हे स्पेसिफिक जे तुमच्या पुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे त्याच्यानुसार मी चाललेली आहे. तर आपण डिहायड्रोजनेशनची रिॲक्शन बघूया. CH3 CH2 CH2 CH2OH आणि याला कॉपरबरोबर जर का हिट केलं तर प्रायमरी अल्कोहोल हे आहेत, हे आपल्याला काय देणार आहे अल्डिहाइड. आणि जे काही सेकंडरी अल्कोहोल आहेत समजा CH3 CH2 CHOH CH2 CH3 तर याला आपण म्हणूया पेंटेन 3-ओल. आणि याची रिॲक्शन कॉपरबरोबर केली आणि हीट दिली त्याला तर आपल्याला जे काही मिळतं CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 आणि CH3 तर तो झाला पेंटेन 3-ओल. तर अशा प्रकारे आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं अजून कन्व्हर्जन कशाने केलं आहे तर डिहायड्रोजनेशन या मेथडनी केलेलं आहे. आता आपल्याला तिसऱ्या मेथडकडे जायचं आहे. तिसरी मेथड जी आहे ती मेथड आहे मी रिॲक्शन लिहिते आणि रिॲक्शनवरून आपण नाव ओळखूया की काय असू शकतं. आता मी जे काही स्टार्टिंग मटेरियल इथे ड्रॉ केलेलं आहे याचं जर का आपल्याला नाव लिहायचं असेल IUPAC नाव तर त्या IUPAC नाव आपण कसं लिहिणार तर IUPAC नाव असं लिहू शकतो की 1,1-डायक्लोरोप्रोपेन याचं नाव आपण लिहू शकतो 1,1-डायक्लोरो आणि लॉंग चेन आहे 3 कार्बनची सो याचं नाव येणार आहे प्रोपेन 1,1-डायक्लोरोप्रोपेन. आता याची रिॲक्शन जेव्हा आपण ॲक्वियस KOH बरोबर करतो ॲक्वियस KOH बरोबर करतो तेव्हा ती कशी होणार आहे तर हे जे 2 हॅलोजन आहेत हे 2 हॅलोजन जाऊन तिथे 2 हॅलोजन येतील OH ग्रुप येतील. तर 2 हॅलोजन गेले आणि त्याच्या जागी काय आलं तर 2 OH ग्रुप आले. आता हा जो कंपाऊंड आहे जेव्हा एका कार्बनवर 2 हॅलोजन असतात त्याला आपण म्हणतो जेमिनल डायहलाइड. हा जो कंपाऊंड आहे याला आपण म्हणतो जेमिनल डायहलाइड कारण एकाच कार्बनवरती 2 हॅलोजन आहेत. आता जेव्हा याचं ॲक्वियस KOH आणि हीटिंगनी आपण याचा हायड्रोलिसिस करू तेव्हा हे दोन्ही हॅलोजन जातील आणि त्या जागी काय येणार आहे तर 2 हायड्रॉक्सी ग्रुप येणार आहेत. आता हे जे 2 हायड्रॉक्सी ग्रुप आहे याचं आपण काय करणार आहोत तर वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. वॉटर मॉलिक्यूल निघून का जातो कारण एका कार्बनवर 2 OH ग्रुप हे स्टेबल नाही आहेत. आणि मग आपल्याला काय मिळालं आहे बघा जर तुम्ही ॲरोजची मी जे ॲरो काढलेत त्या ॲरोजची डायरेक्शन तुम्ही बघितली तर O आणि Hचा बॉन्ड ब्रेक झालेला आहे आणि C डबल बॉन्ड O फॉर्म झालेला आहे आणि हा OH निघून गेला आहे म्हणजे आपल्याला कंपाऊंड मिळाला आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H. आपल्याला जो काही कंपाऊंड मिळालेला आहे तो आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H आणि H2O. इथे आपण हीटिंग वापरू शकतो जेंटल हीटिंग वॉटर मॉलिक्यूल निघून जातो कारण ऑलरेडी कंपाऊंड जे असतं एका कार्बनवर 2 OH ग्रुप डायऑल ते काय असतं अनस्टेबल. तर आपल्याला इथे काय मिळालेलं आहे तर अल्डिहाइड. मग आता बघूया समजा आपल्याला कीटोन बनवायचं आहे तर आपण काय करणार आहोत तर
इथे जो काय मी स्टार्टिंग मटेरियल घेतला, त्या स्टार्टिंग मटेरियलमध्ये मी काय घेतलं आहे, तर जे 2 हॅलोजन आहेत ते मी शेवटच्या कार्बनवर लिहिलेले आहे. आता मी एक दुसरा इथे मॉलिक्यूल ड्रॉ करते, CH3, CH2, C, Cl, Cl आणि CH3. आता हा सुद्धा जेमिनल डायहलाइडच आहे, कारण जे 2 हॅलोजन आहेत ते एकाच कार्बनवर अटॅच्ड आहेत. पण जर तुम्ही नीट बघितलं तर इथे जे काही हॅलोजन होते ते पहिल्या कार्बनवर अटॅच्ड होते, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो टर्मिनल होते. इथे जे आहेत ते टर्मिनल नाही आहे, मिडल आहे. आता याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे ॲक्वियस KOH बरोबर. ॲक्वियस KOH बरोबर रिॲक्शन केली तर काय होईल, 2 Cl जातील, त्याच्या जागी 2 OH येतील. 2 Cl जाऊन 2 OH आले, परत आपली मगासारखी कंडिशन आली, COH आणि O आणि H आणि CH3. आणि आता जर का आपण ह्याला यातून वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला, वॉटर मॉलिक्यूल काढून टाकल्यावर आपल्याला जे काय मिळतं ते आहे CH3, CH2, C डबल बॉन्ड O आणि CH3. आत्ताचा मिळालेला प्रॉडक्ट बघा आणि आपला आधीचा प्रॉडक्ट हा होता CH3, CH2, C डबल बॉन्ड OH. तुम्हाला डिफरन्स कळेल लगेचच. पहिल्या केसमध्ये जेव्हा शेवटच्या कार्बनला 2 हॅलोजन होते त्याचं आपण ॲक्वियस KOH आणि हीटिंग केलं, तेव्हा आपल्याला शेवटच्या कार्बनवर 2 OH मिळाले. एका कार्बनवरचे 2 OH स्टेबल नाही, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो, आपल्याला मिळाला अल्डिहाइड. आता ही जी केस आहे, या केसमध्ये एका कार्बनवर 2 हॅलोजन आहेत, पण तो कार्बन टर्मिनल नाही आहे किंवा शेवटचा नाही आहे, तो मिडल कार्बन आहे. त्याच्या जागी दोन्ही OH आले आणि हीटिंग केल्यावरती आपल्याला जे काय मिळालं ते कार्बोनिल कंपाऊंड. पण तो कार्बोनिल कुठे आहे, तर तो मध्ये आहे, तो शेवटच्या कार्बनवर नाही आहे. म्हणून इथे जो आपल्याला प्रॉडक्ट मिळाला आहे तो मिळाला आहे कीटोन. इथे जो मिळालेला आहे तो आहे अल्डिहाइड. तर बघा, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ हॅलोजन विच इज अटॅच्ड टू द गिव्हन कार्बन चेन, आपल्याला जो एंड प्रॉडक्ट आहे तो एंड प्रॉडक्ट वेगवेगळा मिळतो. When halogens are attached to the terminal carbon, we get aldehyde as an end product, and when halogens are attached in the middle carbon, we get ketone as a main compound. तर अशा पद्धतीत आपण अल्डिहाइड आणि कीटोन डायहॅलो कंपाऊंडपासून प्रिपेअर करू शकतो. पण डायहॅलोमध्ये आपल्याला स्पेसिफिकली काय लक्षात ठेवायचं आहे, तर जेमिनल डायहलाइडपासून विसिनल डायहलाइड आपण कार्बोनिल कंपाऊंड्सच्या प्रिपरेशनसाठी वापरत नाही. तर मी तुम्हाला इथे काही 2 एक्झाम्पल्स देते. सेम मेथड आपल्याला वापरायची आहे आणि आपल्याला आन्सर्स काढायचे आहेत. तर मी तुम्हाला जे काही देणार आहे सॉल्व करायला ते स्ट्रक्चर्स असे आहेत. आपल्याला सेम अशी रिॲक्शन करायची आहे. सेम अशी रिॲक्शन करून आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो आहे. फर्स्ट आहे नॉट अल्कोहोलिक, ॲक्वियस KOH, हीटिंग, आणि जे दुसरं कंपाऊंड आहे ते आहे आता हे जे आहे ते आहे ॲक्वियस KOH आणि सेकंड आहे हीटिंग. हे जे 2 एक्झाम्पल आहेत हे आपण होमवर्कसाठी सॉल्व करूया आणि आता पुढच्या रिॲक्शनकडे वळूया. आता आपण जी नेक्स्ट मेथड बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ कार्बोनिल कंपाऊंडची, ती आहे अल्किन्सपासून. तर मी तुम्हाला अल्किन्सची आत्ताची जी सोपी मेथड सांगणार आहे त्या मेथडमध्ये आपण त्याचा अनस्टेबल ओझोनाइड वगैरे ड्रॉ करणार नाही. ओझोनोलिसिस ही रिॲक्शन आहे. तर मी तुम्हाला फक्त सांगेल की आपल्याला अल्किन दिलं आणि ॲरोवर जर का तुम्हाला ओझोन दिसलं तर मग आपण त्याचे 2 प्रॉडक्ट्स कसे लिहायचे आहेत. तर आता पहिल्यांदा मी एक अल्किन लिहिते, CH3, CH, CH2, CH डबल बॉन्ड CH2. आता हा एक अल्किन आहे आपल्याकडे आणि ह्या अल्किनची रिॲक्शन आपल्याला करायची आहे ओझोन बरोबर आणि नंतर याची रिॲक्शन होणार आहे झिंक आणि वॉटर बरोबर. आता काय करायचं आहे आपल्याला, तर याची मेथड अशी आहे की CH3, CH2, CH आणि हा CH2 याच्यामधला जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ब्रेक होतो. आपल्याला हे असं ओझोनाइड मिळतं आणि हे ओझोनाइड ब्रेक होऊन आपल्याला जो काही कंपाऊंड मिळतो तो आहे CH3, CH2, C डबल बॉन्ड OH आणि हा जो कार्बन आहे
HC डबल बॉन्ड OH आणि हा ऑक्सिजन जो निघून जातो तो झिंक बरोबर ॲड होतो, ZnO आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणून मिळतो. पण हे बऱ्याच मुलांना लक्षात येत नाही की ते ड्रॉ कसं करायचं. म्हणून या मेथडनी न जाता जर तुम्हाला ओझोन आणि झिंक असं जर का तुम्हाला ॲरोवरती दिसलं तर तुम्ही प्रॉडक्ट कसे लिहू शकता त्याचा शॉर्टकट मी मेथड तुम्हाला सांगते. काय करायचं आहे तर CH3CH CH2 CH डबल बॉन्ड CH2 जिथे डबल बॉन्ड आहे त्याला तुम्ही डॉटेड लाईन ड्रॉ करून घ्या. आता डॉटेड लाईन ड्रॉ करून घेतल्यावर काय करायचं आहे तर इकडचा जो पार्ट आहे C आणि H आहे तर मी तो C आणि H सेपरेट लिहिते आणि इकडचे 2 कार्बन आहेत CH2 CH3 हे मी ॲज इट इज लिहिते. आता ज्याचा C आणि H आपण वेगळा लिहिला आहे त्याला मी काय करणार आहे फक्त C डबल बॉन्ड O म्हणजे मिळाला आपल्याला एक प्रॉडक्ट. आता दुसरा प्रॉडक्ट लिहायचा आहे, एकच कार्बन आहे आणि 2 हायड्रोजन आहे. आपण सगळं सेपरेट लिहूया आणि कार्बनला काय येणार आहे तर C डबल बॉन्ड O म्हणजे काय येणार आहे तर कार्बोनिल. तर अशा पद्धती आपण अल्किनपासून 2 कार्बोनिल कंपाऊंड्स हे तयार करू शकतो. त्यानंतर आता आपण जाऊया पुढच्या मेथडकडे. पुढची मेथड अशी आहे CH3 CH डबल बॉन्ड C CH3 CH3. पहिला आहे ओझोन आणि सेकंड जे आहे ते आहे Zn आणि H2. तर काय आहे पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर त्याला डबल बॉन्डला ब्रेक करायचं. डबल बॉन्डला ब्रेक केल्यावर आपल्याला जे काय मिळतं ते CH3 ॲज इट इज लिहून घ्यायचा. त्यानंतर हा जो C आहे हा C वेगळा लिहिला, H वेगळा लिहिला आणि डबल बॉन्ड O. Cला काय लिहिणार आहोत आपण डबल बॉन्ड O. हे 2 ग्रुप आपण काय केले वेगवेगळे केले. त्यानंतर आता हा CH3 हा C आणि हा CH3 त्याहीमध्ये आपण काय करणार आहोत तर C डबल बॉन्ड O आणि CH3 असं लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीत आपण एक अल्डिहाइड आणि एक कीटोन प्रिपेअर केलेला आहे ओझोनोलिसिस या मेथडने. पण कसं करायचं ही सोपी मेथड आहे. जिथे डबल बॉन्ड दिसेल त्याला ब्रेक करा, C आणि H जो काही ग्रुप असेल त्याला सेपरेट करून लिहा आणि जो कार्बन असेल ज्याचा डबल बॉन्ड होता त्याला फक्त तुम्हाला डबल बॉन्ड O लावायचा आहे. म्हणजे हे जे 2 स्टार केलेले मी कार्बन आहेत ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड होता तर त्याच कार्बनला फक्त तुम्हाला C डबल बॉन्ड O एवढंच लावायचं आहे. इतकी सोपी मेथड आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी अजून 2 एक्झाम्पल देते. ती प्रॅक्टिस तुम्ही घरी करू शकता. तुम्हाला जरा सोपं जाईल त्यामुळे. तर आता हा एक कंपाऊंड आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं जर का आपल्याला डबल बॉन्डेड कार्बनमध्ये जर का एक हायड्रोजन दिसला म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन आहे आणि त्या डबल बॉन्डेड कार्बनला एक हायड्रोजन आहे तर डोळे झाकून दोन्ही अल्डिहाइड प्रॉडक्ट्स मिळतात हे लक्षात ठेवायचं. आता हे लक्षात येण्यासाठी किंवा हीच पद्धत कळण्यासाठी मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल असं देते की तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोन कधी प्रॉडक्ट म्हणून तयार करायचं हे लक्षात येईल. आता मी काय केलं आहे बघा तर हे जे 2 हायड्रोजन आहेत हे 2 हायड्रोजन मी 2 अल्किल ग्रुपनी रिप्लेस केले आणि आता याचं तुम्ही ओझोनोलिसिस करा आणि झिंक H2Oनी वर्कअप करा. इथे पण याचं तुम्ही ओझोनोलिसिस करा आणि झिंक आणि वॉटरनी वर्कअप करा आणि मग तुम्ही याचे 2 प्रॉडक्ट शोधा, याचे 2 प्रॉडक्ट शोधा. तुम्हाला लगेच त्याचा फरक कळेल. फरक कसा कळेल तुम्हाला लगेच फरक कळेल. CH डबल बॉन्ड CH आहे तर डबल बॉन्डेड कार्बनला 2 हायड्रोजन आहेत तर याचे अल्डिहाइड मिळतात आणि आता डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन नाही आहे तर तुम्हाला त्याचा काय मिळणार आहे तर कीटोन मिळणार आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही कुठल्याच प्रकारे फार डोक्याला स्ट्रेस न देता तुम्ही इझिली जे तुम्हाला स्टार्टिंग मटेरियल दिलं आहे त्यापासून कार्बोनिल कंपाऊंड तयार करू शकता. तर ही जी मेथड होती ती होती ओझोनोलिसिस. हे 2 जे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत ते तुम्हाला होमवर्कसाठी दिले आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर आता जाऊया आपण पुढच्या मेथडकडे. आत्ता आपण अल्किन्सपासून अल्डिहाइड बनवले, अल्किन्सपासून कीटोन बनवलं. ओझोनोलिसिसमध्ये तुम्हाला एक अल्डिहाइड आणि एक कीटोन ॲज अ बाय प्रॉडक्ट मिळतो. का कारण समजा आता बघा हा असा डबल बॉन्ड आहे ज्या डबल बॉन्डमध्ये स्टार केलेल्या एका कार्बनला एक हायड्रोजन आहे आणि स्टार केलेल्या दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे एका कार्बनला हायड्रोजन आहे दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन नाही आहे त्यामुळे ज्याला हायड्रोजन आहे त्याचा होणार अल्डिहाइड आणि ज्याला हायड्रोजन नाही त्याचा होणार आहे
कीटोन. तर अशा पद्धतीत आपण अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करू शकतो. तुम्ही फक्त अल्किनकडे बघून पण तुम्हाला कळेल की अल्डिहाइड मिळणार आहे का कीटोन. फक्त मी सांगितलेल्या हिंट ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पुढच्या मेथडकडे जाऊया. पुढची मेथड जी आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स आहे. तर प्रिपरेशन ऑफ अल्काइन्स कसं करतो आपण ते बघू. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम अल्काइन्स. मग आता मी अल्काइन्स एखादा ड्रॉ करते. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. आता याच्यावर आपल्याला ज्याची रिॲक्शन करायची आहे ती रिॲक्शन म्हणजे 40% H2SO4 आणि 1% HgSO4. म्हणजे या मेथडमध्ये आपण काय करतो तर वॉटरची ॲडिशन ही आपण अल्काइनवर करतो. तर आता वॉटरची ॲडिशन करताना आपण मार्कोनिकॉफचा रूल जो आहे तो मार्कोनिकॉफचा रूल अप्लाय करू शकतो की ट्रिपल बॉन्डेड असलेल्या कार्बनला एका कार्बनला हायड्रोजन आहे, दुसऱ्याला हायड्रोजन नाही आहे. तर मग ज्याला हायड्रोजन नाही आहे तिथे आपण H आणि OH मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो आपण ॲड करणार जिथे हायड्रोजन कमी आहे, आणि जिथे हायड्रोजन जास्त आहेत तिथे आपण काय करणार आहोत, हायड्रोजन ॲड करणार आहोत. तर आपल्याला मिळालं CH3, त्यानंतर C, त्यानंतर OH. आता इथे OH ॲड करणार आहोत, इथे H ॲड करणार आहोत, आणि जो ट्रिपल बॉन्ड आहे त्याचा काय कन्वर्ट होणार आहे तर डबल बॉन्ड. आता नीट बघा, OH पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. याला आपण म्हणतो इनॉल, इन आणि ओल. याला आपण म्हणणार आहोत इनॉल, इन आणि ओल. आता ह्या इनोलमध्ये काय होतं तर टॉटोमेरिझम पॉसिबल असतं. टॉटोमेरिझम म्हणजे काय तर हायड्रोजनची जी पोझिशन आहे एका कंपाऊंडमधली ती पोझिशन आपण बदलू शकतो. सोप्या शब्दात सांगायचं तर इथे जशी मी तुम्हाला बदलून दाखवणार आहे तर याचा झाला C डबल बॉन्ड O, आणि हा जो पाय बॉन्ड आहे किंवा पाय इलेक्ट्रॉन आहेत ते हे हायड्रोजन घेऊन टाकतात आणि आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि CH3. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे तर कीटोन हा प्रॉडक्ट आपल्याला मिळालेला आहे. आता समजा हाच जो कंपाऊंड आहे किंवा आपण असं घेऊया HC ट्रिपल बॉन्ड CH आहे, आणि आता मी यावर ॲड केलं 40. रिॲक्शन कशाची केली आहे तर 40% H2SO4 आणि 1% HgSO4ची. तर काय होणार आहे, एका साईडला OH आणि एका साईडला H हा ॲड होणार आहे. HC डबल बॉन्ड CH, इथे काय येणार आहे तर OH, आणि इथे पण काय येणार आहे तर H. तर हा जो डबल बॉन्ड आहे आता मी काय केलं त्याचं टॉटोमेरिझम केलं. टॉटोमेरिझम केल्यामुळे हाचा झाला डबल बॉन्ड आणि हा जो पाय बॉन्ड आहे हा हायड्रोजन घेऊन टाकेल. मग आपल्याला जो प्रॉडक्ट मिळेल तो असेल H ॲज इट इज. Cचा झाला डबल बॉन्ड O, आणि हा डबल बॉन्ड होता त्यांनी एक हायड्रोजन घेऊन टाकला. आपल्याला मिळालं CH3 म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O H. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे तर आपल्याला मिळालं आहे अल्डिहाइड. तर अशा प्रकारे आपण अल्काइन्सपासून अल्डिहाइड आणि कीटोन हे 2 फंक्शनल ग्रुप इथे बनवलेले आहेत. आपण एक्झाम्पलसाठी कुठलंही अल्काइन घेऊन त्यावरती वॉटरची ॲडिशन करू शकतो. टॉटोमेरिझम प्रोसेसनी त्याला कार्बनमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर आता आपण जाऊया पुढच्या मेथडकडे. नेक्स्ट मेथड जी आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड इज फ्रॉम असाइल क्लोराईड, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की हे एक स्पेसिफिक नेम रिॲक्शन आहे. ती नेम रिॲक्शन आहे रोसेंडमन रिडक्शन. रोसेंडमन रिडक्शन. आता रोसेंडमन रिडक्शन नावावरूनच कळतं आहे की हायड्रोजन ॲड होणार आहे. त्यासाठी जे स्टार्टिंग मटेरियल मी घेते ते स्टार्टिंग मटेरियल आहे बेन्झोइल क्लोराईड. जे स्टार्टिंग मटेरियल मी घेतलेलं आहे ते रिॲक्शन आहे बेन्झोइल क्लोराईड. आता बेन्झोइल क्लोराईडमध्ये आपण याची रिॲक्शन करणार आहोत H2 आणि PdBaSO4. H2PdBaSO4. आता H2PdBaSO4 मध्ये याची रिॲक्शन कशी करतात तर पॅलेडियम हा जो कॅटलिस्ट आहे तो पार्शियली पॉइझन्ड करतात. कशाने पॉइझन्ड करतात तर बेरियम सल्फेटनी पॉइझन करतात. याचा अर्थ काय तर पॉइझन करतात म्हणजे एखाद्या कॅटलिस्टचे सगळे साईट्स ॲक्टिव्ह असतात, पण आपल्याला त्याचा काही पार्ट जर वापरायचा नसेल किंवा आपल्याला काही स्पेसिफिकच पार्ट वापरायचा असेल, जर पूर्ण पार्ट वापरायचा झाला
तर सगळे पोर्स हे ओपन असल्यामुळे सगळ्यावरती हायड्रोजन हा ॲडझॉर्ब होणार आणि तेवढा मॅक्झिमम हायड्रोजन हा रिॲक्शन मिक्सचरला प्रोव्हाइड केला जाणार किंवा रिॲक्टंटला प्रोव्हाइड केला जाणार. पण आपल्याला जर का लिमिटेड हायड्रोजन आपल्याला जर का सप्लाय करायचा असेल रिॲक्टंटला, लिमिटेड हायड्रोजन, मग काय करतात तर कॅटॅलिस्टचा काही भाग हा पॉइझन्ड करतात. म्हणजे त्याचे पोर्स जे आहेत ते पोर्स जे ॲक्टिव्ह आहेत त्यांना कोणाबरोबर तरी रिॲक्ट करून टाकतात. रिॲक्ट करून झालं की ते जे पोर्स आहेत त्या पोर्सवरती हायड्रोजन ॲडझॉर्ब होत नाही आणि हायड्रोजन ॲडझॉर्ब झाला नाही की आपल्याला जेवढा लिमिटेड हायड्रोजन सप्लाय करायचा आहे तेवढा लिमिटेड हायड्रोजन आपण सप्लाय करून आपल्याला जो डिझायर्ड प्रॉडक्ट आहे तो डिझायर्ड प्रॉडक्ट आपण मिळवू शकतो. तर आपण बघूया H2PdBaSO4मध्ये हा जो क्लोरीन आहे या क्लोरीनच्या जागी फक्त काय येणार आहे तर हायड्रोजन येणार आहे. तर त्यासाठी आपण जो काही कॅटॅलिस्ट वापरला आहे तो कॅटॅलिस्ट आहे H2PdBaSO4. H2PdBaSO4 म्हणजे पॅलेडियम पॉइझन्ड विथ बेरियम सल्फेट. हा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन कशासाठी रिडक्शनसाठी. क्लोरीनच्या जागी कोण आला हायड्रोजन आला. बेन्झॉइल क्लोराईडपासून आपल्याला काय मिळालेलं आहे बेन्झाल्डिहाइड. तर अशा पद्धतीत ही रोसनमंड रिॲक्शन आपण बेन्झॉइल क्लोराईडचं कन्व्हर्जन जे आहे ते बेन्झाल्डिहाइडमध्ये करण्यासाठी वापरू शकतो. आता पुढच्या मेथडकडे जाऊया. आता एक जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आहे RMgX. RMgX म्हणजे काय आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंट. आपल्याला माहिती आहे की हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. त्याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे तर त्याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे CdCl2 बरोबर. कशाबरोबर करायचे CdCl2. आता हा जो RMgX आहे त्याचे मी किती मोल घेणार आहे तर 2 मोल घेणार आहे. 2 मोल आणि CdCl2. आता काय होईल तर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळेल तो प्रॉडक्ट काय असणार आहे R2CD. काय मिळतो R2CD. आता R2 का कारण हा जो कॅडमियम आहे कॅडमियमची वॅलन्सी आहे 2 आणि कॅडमियमची वॅलन्सी 2 आहे त्यामुळे त्याला बॅलन्स करायला आपल्याला R किती घ्यावे लागणार आहेत तर 2 आणि हा जो Mgx आहे किंवा 2Mgx आहे आणि हे जे 2 क्लोरीन आहेत तर आपल्याला जो काही बाय प्रोडक्ट मिळतो तो असा असतो 2MgCl आणि X जो काही हॅलोजन ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये असेल तो. तर अशा पद्धतीत आपण हे R2CD काय करून घेतलं तयार करून घेतलं आधी. ओके. मग ह्या R2CDची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे तर असाइल क्लोराईड बरोबर करायची आहे. समजा मी घेतलं हे असाइल क्लोराईड आणि याची रिॲक्शन मी कशाबरोबर करणार आहे तर R2CD जे आपण इथे तयार करून घेतलं त्याच्याबरोबर करणार आहोत. तर काय होतं तर हा जो R आहे हा मायनस आहे, हा पॉझिटिव्ह जो कार्बोनिल आहे त्यावर रिॲक्ट करणार आणि हा जो क्लोरीन आहे हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे हा निघून जाणार, त्याच्या जागी येणार R. मग आपल्याला काय मिळालं तर CH3 C डबल बॉन्ड O CH3. बॅलन्स करण्यासाठी आपण असाइल क्लोराईडचे पण 2 मोल घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला जो 2 R आहे ते दोन्ही R कन्झ्युम होतात आणि प्लस आपल्याला जो बाय प्रोडक्ट मिळतो तो मिळतो CdCl2. तर अशा पद्धतीत तुम्ही हा जो R2CD एकदा तयार करून घेतला डाय अल्किल कॅडमियम कंपाऊंड कशापासून तर ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX प्लस कॅडमियम क्लोराईडपासून. तर जो R2CD आपण वापरतो त्याची रिॲक्शन जर का असाइल क्लोराईड बरोबर केली तर आपण पाहिजे तो कीटोन इथे मिळवू शकतो. तर यासाठी तुम्हाला मी होमवर्क देते. तुम्ही जे कीटोन तयार करायचे आहेत ते कीटोन कुठले तयार करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी लागणारं जे काही स्टार्टिंग मटेरियल आहे त्या स्टार्टिंग मटेरियल तुम्ही तुमच्या मनाने शोधायचं आहे. तर पहिला जो काही मी तुम्हाला सांगणार आहे कीटोन तयार करण्यासाठी त्याचं नाव आहे डायइथिल कीटोन. त्याचं नाव काय आहे तर डायइथिल कीटोन. आणि जो अजून एक आहे तो आहे इथिल मिथिल कीटोन. अजून एक जो अल्किल ग्रुप आपल्याला तयार करायचा कीटोन ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे तो आहे इथिल मिथिल कीटोन. तर आपण हा होमवर्क म्हणून घेऊया. हे दोन्हीही कीटोन आपल्याला या मेथडनी काय करायचे आहेत तयार करायचे आहेत. आता
मी प्रॅक्टिस म्हणून अजून एक सेम कीटोन आपण तयार करून घेऊया. मी तुम्हाला सांगते मी कुठला कीटोन तयार करणार आहे. तर आधी मी काय करते, मी माझ्या प्रॉडक्टचं स्ट्रक्चर ड्रॉ करून घेते, मग आपण ठरवूया की आपल्याला काय स्टार्टिंग मटेरियल त्यासाठी लागणार आहे. तर आता मी पहिल्यांदा जे काही घेणार आहे ते आहे डायफिनिल कीटोन. समजा हे मला तयार करायचं आहे ऑन पेपर या मेथडने. आता मी काय करणार आहे, तर मला दोन्ही साईडला बेन्झिन रिंग दिसते, म्हणून मी काय करते 2 टाइम्स फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेणार आहे मी. त्याची रिॲक्शन मी कॅडमियम क्लोराईड बरोबर केलं तर मला मिळतं आहे की डायफिनिल, किंवा मी आता इथे रिंग काढण्यापेक्षा मी फक्त PH2CD असं लिहिते आणि 2 mg Br आणि Cl. आता हा जो PH2CD आहे, हा जो आपल्याला मिळाला आहे, त्याची रिॲक्शन मी काय करणार आहे, तर बेन्झॉईल क्लोराईड बरोबर करणार आहे. बेन्झॉईल क्लोराईड बरोबर जी मी रिॲक्शन करणार आहे ती काय होईल, तर हा जो pH आहे हा कार्बोनिलवरती अटॅक करेल आणि क्लोरीन निघून जाईल. आपल्याला काय मिळालं, फेनिल रिंग, C डबल बॉन्ड O, आणि परत जे आपल्याला मिळालं आहे ते आहे फेनिल रिंग प्लस CdCl2. म्हणजे आपल्याला जो बाय प्रॉडक्ट हवा होता डायफिनिल कीटोन, तो डायफिनिल कीटोन आपल्याला मिळालेला आहे. तर असाच सेम विचार करून आपण हे 2 एक्झाम्पल्स होमवर्कसाठी घेणार आहोत आणि आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण जाऊया पुढच्या मेथडकडे. नायट्राईलपासून अल्डिहाइड बनवायचं असेल, काय लक्षात ठेवायचं, RCH2 जो C ट्रिपल बॉन्ड N आहे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे C डबल बॉन्ड O आणि H. आता इथे बघा दुसरं आपण एक्झाम्पल बघूया. बेन्झिन रिंग CH2 C ट्रिपल बॉन्ड N. आता याचं कन्व्हर्जन जे आपल्याला करायचं आहे ते असं आहे बेन्झिन रिंग CH2 C डबल बॉन्ड O आणि H. तर बघा काय केलं आहे, CH2 नंतरचा जो C ट्रिपल बॉन्ड N आहे त्याचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलेलं आहे, तर C डबल बॉन्ड O आणि Hमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. बघा C ट्रिपल बॉन्ड N टू C डबल बॉन्ड O H, C ट्रिपल बॉन्ड N टू C डबल बॉन्ड O आणि H. तर अशा प्रकारे ही स्टीफन्स रिॲक्शन आपण करतो. आता नायट्राईलपासून आपण अल्डिहाइड बनवले, नायट्राईलपासून आपण कीटोनही बनवू शकतो. ते कुठल्या मेथडनी बघूया. माझ्याकडे आहे RCH2 C ट्रिपल बॉन्ड N आणि त्याची रिॲक्शन मी करते RMgX बरोबर इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तर आपल्याला काय मिळतं, हा जो R आहे मायनस त्याचा अटॅक होतो या कार्बनवरती आणि हा जो N आहे त्याच्यावरती येतो मायनस चार्ज आणि आपल्याला काय मिळतं, तर RCH2, हा जो C आहे त्याला अटॅच झाला R, Cला अटॅच झाला R आणि डबल बॉन्ड N आणि N वरती मायनस चार्ज येणार आहे, त्याला पॉझिटिव्ह मेटल अटॅच होईल NMgX. आणि आता याचं जर का आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे वॉटर इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम, तर हा जो बॉन्ड आहे C डबल बॉन्ड N हा जाऊन तिथे फक्त C डबल बॉन्ड O येतो. म्हणजे आपण काय लिहिणार आहोत, R इथे झाला CH2 C डबल बॉन्ड O आणि R. तर या अशा प्रकारे आपण नायट्राईलचं ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन करून आपण ते कार्बोनिल कंपाऊंड काय करू शकतो, तर प्रिपेअर करू शकतो. पण आपल्याला मदत कशाची घ्यावी लागते, तर ग्रिग्नार्ड रिएजंटची. कशासाठी, जेव्हा आपण कीटोन प्रिपेअर करतो आणि जेव्हा आपण अल्डिहाइड प्रिपेअर करतो तेव्हा आधी नायट्राईलचं पार्शियल रिडक्शन करायचं, पार्शियल रिडक्शन नंतर हायड्रोलिसिस करायचं, मग आपल्याला मिळतो अल्डिहाइड. आणि नायट्राईल्सवरच ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन करायची आणि त्यानंतर त्याचं हायड्रोलिसिस केलं की मग आपल्याला मिळतो तो कीटोन. तर अशा पद्धतीत आपण नायट्राईलचा उपयोग करून अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन्हीही तयार करू शकतो. तुमच्यासाठी होमवर्क हा आहे की आपल्याला जे अल्डिहाइड बनवायचं आहे नायट्राईल्सची मदत घेऊन ते अल्डिहाइडचं स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करते किंवा मी अल्डिहाइडचं स्ट्रक्चर इथे ड्रॉ करते.
ते आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H. जे आपल्याला स्टार्टिंग मटेरियल नायट्राईल लागेल ते कुठलं नायट्राईल लागू शकतं याचा तुम्ही विचार करून हे अल्डिहाइड प्रिपेअर करायचं आहे. आणि एक कीटोन जे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ते असं आहे CH CH3 आणि C डबल बॉन्ड O CH3. नायट्राईल्सपासून हे कीटोन आपल्याला तयार करायचं आहे ते आहे CH3 CH3 C डबल बॉन्ड O CH3. तर अशा दोन एक कार्बोनिल कंपाऊंड, एक अल्डिहाइड आणि एक कीटोनचं प्रिपरेशन नायट्राईल्सपासून आपण करणार आहोत. हा आपल्यासाठी आहे होमवर्क. दुसरी मेथड जी आपली आहे ती आहे नायट्राईल्सपासून अल्डिहाइड प्रिपेअर करायची. तर नायट्राईल्सपासून अल्डिहाइड प्रिपेअर करताना म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N हे नायट्राईल आहे, त्यापासून आपल्याला जे काही प्रिपेअर करायचं आहे ते प्रिपेअर करायचं आहे RC डबल बॉन्ड OH. अल्डिहाइड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर अल्डिहाइड प्रिपेअर करण्यासाठी जी नेम रिॲक्शन आहे ती आहे स्टीफन रिॲक्शन. या स्टीफन रिॲक्शनमध्ये आपण काय करतो तर RC ट्रिपल बॉन्ड N याची रिॲक्शन 2 नेसंट हायड्रोजन कशापासून तर SnCl2 HCl यापासून आपण तयार करतो. हे जे 2 नेसंट हायड्रोजन आहेत हा एक हायड्रोजन इथे आणि एक हायड्रोजन इथे ॲड होणार. आपल्याला पार्शियल रिडक्शन करायचं आहे, कंप्लीट रिडक्शन नाही करायचं, नाही तर मग आपल्याला अमीन मिळेल. RCH डबल बॉन्ड NH डॉट HCl हा आपल्याला इंटरमिजिएट मिळाला. बघा आपण पार्शियल रिडक्शन केलेलं आहे त्यासाठी SnCl2 HCl असं आपण वापरलेलं आहे. आणि मग याचं हायड्रोलिसिस केलं की हायड्रोलिसिस केल्यावर हा जो कार्बन आहे त्या कार्बनला फक्त आपल्याला काय मिळतो C डबल बॉन्ड OH. तर हा जो काही RC डबल बॉन्ड OH हा कशापासून मिळाला आहे तर हा जो Cला अटॅच Nला अटॅच असणारा जो कार्बन आहे म्हणजे नायट्राईलचा जो कार्बन आहे त्याला फक्त C डबल बॉन्ड O इथे अटॅच होतो. मग अशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलंच आहे की आपल्याला कुठलं अल्डिहाइड नायट्राईलपासून प्रिपेअर करायचं आहे. तर हीच मेथड आपल्याला वापरायची आहे स्टीफन्स रिॲक्शन. आणि आपल्याला सेम मी मगाशी होमवर्कला दिलेलं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नायट्राईल पार्शियल रिडक्शननी आपल्याला इंटरमिजिएट मिळतो, त्याचा हायड्रोलिसिस करून आपण अल्डिहाइड मिळवू शकतो. आणि सिम्पल हिंट काय आहे तर RC ट्रिपल बॉन्ड N ज्या कार्बनला नायट्रोजन अटॅच्ड आहे स्टार मार्क्ड त्याच्यावरच C डबल बॉन्ड OH येणार आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये असं झालं की तुम्हाला इंटरमिजिएट काय लिहायचं आहे कळालं नाही तर ॲटलिस्ट तुम्ही करेक्ट प्रॉडक्टपर्यंत पोचू शकता. नायट्राईलच्या ज्या कार्बनवरती स्टार आहे त्याच कार्बनवरती C डबल बॉन्ड O आणि H आपल्याला लिहायचं आहे. ही हिंट लक्षात ठेवून आपण करेक्ट प्रॉडक्ट फाइंड आउट करू शकतो. आता बघूया पुढची मेथड. आता आपली पुढची जी मेथड आहे ती आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आता प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड बघा कसं करायचं आहे. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे गटरमॅन कोच फॉर्मायलेशन. या रिॲक्शनचं नाव आहे गटरमॅन कोच फॉर्मायलेशन. आता ही जी गटरमॅन कोच फॉर्मायलेशन आहे यामध्ये बेन्झीनची रिॲक्शन CO HCl बरोबर करतात. CO HCl अनहायड्रस LCl3 आपण इथे वापरतो ॲज अ कॅटॅलिस्ट. आणि आपल्याला इथे जो काही प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट असतो बेन्झीन रिंगवर C डबल बॉन्ड O आणि H. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो तर बेन्झाल्डिहाइड, बेन्झीन टू बेन्झाल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड आणि HCl. पण आपण इथे रिएजंट आपल्याला इथे कॅटलिस्ट लागतो. तो कॅटलिस्ट आपण AlCl3 Cu2Cl2 असा वापरू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला बेन्झाल्डिहाइड प्रॉडक्ट मिळतो. म्हणजे बेन्झीन रिंगवर काही नसतं त्यावरती C डबल बॉन्ड O आणि H फॉर्मिल ग्रुप आपण इंट्रोड्यूस करतो. ही जी नेम रिॲक्शन आहे याला म्हणतात गटरमॅन कोच फॉर्मायलेशन. लक्षात ठेवायची आहे बेन्झीन रिंगवर डायरेक्ट हा ग्रुप तुम्ही आणता नेम रिॲक्शन आहे. ओके. आणि दुसरी जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक कीटोन. आता कीटोन कसे बनवायचे ही मेथड आपण बघितलेली आहे 11th जुन्या सिलेबसमध्ये ही रिॲक्शन होती. आता बघूया बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगची रिॲक्शन बेन्झीन रिंगवर आपल्याला रिॲक्शन कशाची करायची आहे तर CH3 C डबल बॉन्ड O Cl असाईल क्लोराईडची रिॲक्शन करायची आणि इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस
AlCl3. आता जेव्हा अनहायड्रस AlCl3 वापरतो तेव्हा जो इलेक्ट्रोफाईल जनरेट होणार आहे तो आहे CH3 डबल बॉन्ड O प्लस हा जनरेट होणारे इलेक्ट्रोफाईल. त्यावर बेन्झिनचा पायबॉन्ड अटॅक करणार, कारण हा न्यूक्लिओफिलिक आहे, हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा इलेक्ट्रोफिलिक आहे, हा अटॅक करणार आणि मग तुम्हाला जो काही डायरेक्ट प्रॉडक्ट मिळणार आहे तो प्रॉडक्ट आहे C डबल बॉन्ड O CH3 प्लस ज्या काय पोझिशनवर तो अटॅच होतो तिथला हायड्रोजन आणि हा निघालेला क्लोरीन असा HCl बाय प्रॉडक्ट आणि AlCl3 कॅटलिस्ट हा रिजनरेट होतो. तर अशा प्रकारे तुम्ही बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड CH3 हा ग्रुप आणू शकता. याचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. या रिॲक्शनचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. लक्षात ठेवा, ही पण नेम रिॲक्शन आहे. तर अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन बनवायच्या 2 मेथड आत्तापर्यंत आपण बघितलेल्या आहेत. पहिली आहे गटरमॅन कोच फॉर्मायलेशन. बेन्झिन रिंगवर कार्बन मोनॉक्साईड HClची रिॲक्शन केली आहे, आपल्याला मिळाला बेन्झाल्डिहाइड. आणि दुसरं जे आहे ते बेन्झिन रिंगवर असाइल क्लोराईडची रिॲक्शन केली आहे इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. तर आपल्याला काय मिळालेलं आहे, बेन्झिन रिंगवर C डबल बॉन्ड O आणि CH3. तर अशा ह्या 2 पद्धती आहेत ज्यामुळे आपण अरोमॅटिक अल्डिहाइड आणि अरोमॅटिक कीटोन बनवू शकतो. पुढच्या ज्या मेथड आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. याची प्रॅक्टिस करा घरी. ऑल द बेस्ट. थँक्यू.